शिंदेच्या शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत अशी माहिती समोर येते आणि शिंदेंसोबतचे 5 ते 6 आमदार ठाकरेंसोबत जाण्यास इच्छुक आहेत असं सुद्धा समजतंय। लोकसभेच्या निकालानंतर शिंदेच्या सेनेतील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे का असा प्रश्न आता निर्माण होतोय। तर 2 दिवसांपूर्वीच लोकसभेचा निकाल लागला आणि त्यानंतर आता राजकीय वर्तुळात बऱ्याच हालचाली सुरू झालेल्या पाहायला मिळतात। बऱ्याच चर्चांना उधाण आलंय। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते आणि शिंदेंसोबतचे 5 ते 6 आमदार ठाकरेंसोबत जाण्यात इच्छुक आहेत असं सुद्धा समजतंय। तर लोकसभेचा निकाल लागला आणि त्यानंतर शिंदेच्या सेनेमधील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्या सोबत आहेत। चेतन, काय चालू आहे नेमकं? शिंदेच्या शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। दुसरीकडे रोहित पवारांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना म्हटलं की अजित पवारांचे सुद्धा काही आमदार जे आहेत, कार्यकर्ते आहेत, ते शरद पवारांच्या संपर्कात आहेत। नेमकं काय चाललंय? श्रद्धा, खरं तर आजच्या दिवसातल्या या दोन्ही महत्त्वाच्या बातम्या आहेत। जर पाहिलं आपण तर एकीकडे दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेसाठी खलबतं सुरू आहेत, नरेंद्र मोदी शपथ घेण्याच्या तयारीत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट पाहायला मिळत आहे। जे आमदार आहेत, सर्वात पहिला आपण ठाकरेंचं बोलूया। ठाकरेंच्या शिवसेनेचे जे 40 आमदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले होते, त्यातील काही आमदार हे परत आपल्या घरी परतणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे। जो काही महाविकास आघाडीचा निकालाचा कल आहे, जो काही निकालाची विक्ट्री आहे महाविकास आघाडीची, हे पाहता नक्कीच शिंदेबरोबर गेलेल्या आमदारांमध्ये कुठेतरी अस्वस्थता आहे आणि त्यामुळे हे आमदार पुन्हा स्वग्रही परतायचा निर्णय घेत आहेत आणि तशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून आपल्या पुढारी न्यूजच्या हाती लागली आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये शिंदेच्या शिवसेनेमधून नक्कीच इनकमिंग होणार आहे। हे 5 ते 6 आमदार आहेत जे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहे आणि त्यांना पक्षात घ्यायचं की नाही याचा निर्णय, अंतिम निर्णय हा उद्धव ठाकरे घेणार आहेत। मात्र हे जे आमदार आहेत, हे आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे। खरं तर ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केलं होतं त्यावेळी त्यांच्यावर 40 आमदार गेले होते। त्याचबरोबर आधी 2 आमदार होते, विशाल पाटील आणि नितीन देशमुख। मात्र हे दोन्ही आमदार सुरतवरून पुन्हा परत आले होते। त्यांनी असं देखील सांगितलं होतं की आम्हाला फसवून नेण्यात आलं होतं। एकंदरीतच या गोष्टीला जरी आता बराच वर्ष गेले असते तरी देखील पुन्हा एकदा जे 40 आमदार सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत आहेत, हे त्यातील 5 ते 6 आमदार हे नक्कीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी खात्रीला एक माहिती ही पुढारी न्यूजच्या हाती लागलेली आहे। बरोबर चेतन, आणि त्यामुळे हे 5 ते 6 आमदारांचा जो उल्लेख होतोय, हे नेमके कोणते 5 ते 6 आमदार आहेत लवकरच कळण्याची शक्यता। अपडेट घेत राहू। चेतन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।